नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सयाजीराव आता गाडीमध्ये बसतात आणि त्याच्या ड्रायव्हरला म्हणत असतात की लवकर गाडी घरी घे. पण मात्र गाडीमध्ये त्याचा ड्रायव्हर नसून तिथे ऋषिकेश असतो. तसंच ऋषिकेश आरसा त्याच्या चेहऱ्यावरती फिरवतो आणि सयाजीरावांचं लक्ष त्या आरशामध्ये जातं. तर सयाजीरावांना ऋषिकेश समोर दिसता सयाजीराव घाबरत घाबरत त्याला विचारतात, काय रे, तू इथे काय करतोयस? तर मग ऋषिकेश लगेच म्हणू लागतो की काय झालं सयाजीराव, मला असं इथे अचानक बघून घाबरलात का तुम्ही? तुम्हाला तर आज माझी भीती नाही वाटत ना, पण आज वाटेल. आज तुम्ही भीती सुद्धा बघाल आणि माझ्यातला नवीन ऋषिकेश सुद्धा बघाल. पण ऋषिकेशच्या या सगळ्या बोलण्यामुळे सयाजीराव तर खूपच घाबरून गेलेले असतात. सयाजीराव आता ऋषिकेशला म्हणत असते, ए बाबा, तुला झालंय तरी काय? काय वेडाबिडा झालायस की काय? आता ऋषिकेश गाडी सुरू करतो आणि गाडीचा स्पीड खूपच फास्ट ठेवतो आणि गाडी चालवत असतो. हे सगळं पाहता तर सयाजीराव खूपच घाबरून गेलेले असतात आणि दरवाजा वाजवत वाजवत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. सयाजीराव ऋषिकेशला म्हणत असतात, हे बघ ऋषिकेश, काय चाललंय तुझं? मला बीबीचा त्रास आहे. मला तुला काय हवंय ते सांग, मी तुला देतो. पण मात्र ऋषिकेश काय गाडी थांबवायलाच तयार नसतो आणि ऋषिकेशने खूपच फास्ट अशी गाडी ठेवलेली असते. मग त्याच्यानंतर ऋषिकेश जागेवरती ब्रेक दाबतो. सयाजीराव पुढे येतात. ऋषिकेश लगेच आपल्या हातामध्ये सयाजीरावांची गचंडी पकडतो आणि त्यांना जाब विचारू लागतो की मला मारायला माणसं तुम्हीच पाठवली होती ना? ऋषिकेशने गाडीचा स्पीड तेवढाच फास्ट ठेवलेला असतो आणि ते सगळं पाहता तर सयाजीराव खूपच घाबरलेले असतात. त्याच्यानंतर आता इकडे सौमित्र जानकीचा मोबाईल रिपेअर करत असतो आणि जानकीला मात्र वेगळंच टेन्शन असतं. जानकी आता अवंतिका आणि सौमित्र यांच्या दोघांनाही सांगते, मला तर आता खूपच टेन्शन आलंय. यांच्या रागाचं रूपांतर आता सयाजीराव आणि ऐश्वर्या यांच्या दोघांच्या तिरस्कारामध्ये झालंय. आणि एकदा चिडल्यानंतर मला माहितीये की त्यांचं रूप मी बघितलंय. त्यांनी जर उद्या काही बरं वाईट केलं नाही म्हणजे मिळवलं, मला खरंच खूप टेन्शन आलंय. आणि जानकी खूपच पॅनिक होत असते. अवंतिका जानकीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की वहिनी, तुम्ही जास्त विचार करून स्वतःला त्रास करून घेण्याचा प्रयत्न करताय. दादा घरी परत येतील, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. सौमित्र सुद्धा आता जानकीला शांत करत असतो. सौमित्रने जानकीचा मोबाईल तात्पुरता ठीक करून दिलेला असतो. मग त्याच्यानंतर सौमित्र जानकीला म्हणतो की खरं तर नवीनच घेणार होतो, पण मला माहिती आहे की तू तो घेणार नाही, कारण आमची वहिनी खूप अभिमानी आहे. अवंतिका सुद्धा लगेच म्हणते, खरं तर स्वाभिमान हवा तर दादा आणि वहिनींसारखा. खरं तर जेव्हा संकट येतात ना, तेव्हा सगळ्यात आधी गहाण पडतो तो म्हणजे स्वाभिमान. आणि वहिनी, तुमच्या पुढे जी संकट आली आहेत ना, त्याच्या पुढे तर मोठे मोठे गळून पडतील. पण वहिनी, या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही कसं कणखर उभे राहिलात? तर मग त्याच्यानंतर आता इकडे जानकी म्हणू लागते की अवंतिका, जर टिकून राहायचं ठरवलं ना तर सगळं शक्य आहे. मी टिकून सुद्धा राहील आणि जिंकेन सुद्धा. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सयाजीराव घाबरत घाबरत इकडे ऋषिकेशला म्हणत असतात की नाही रे बाबा, मी नाही सांगितलं कोणालाच. ऋषिकेश सयाजीरावांना म्हणत असतो, हे बघा सयाजीराव, मला खरं खरं सांगा. पण मात्र सयाजीराव म्हणत असतात की तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ऋषिकेश सयाजीरावांना म्हणू लागतो की गैरसमज तुमचा झालाय, कारण या ऋषिकेशला तुम्ही खूप हलक्यात घेतलं आणि तीच गोष्ट आता तुम्हाला महागात पडणार आहे. ऋषिकेशने गाडीचा स्पीड तेवढाच फास्ट ठेवलेला असतो आणि सयाजीरावांची आपल्या हातामध्ये गचंडी पकडत त्यांना विचारत असतो की मला खरं खरं सांगा. हे बघा, जोपर्यंत तुम्ही खरं सांगत नाही तोपर्यंत या गाडीची चाकं सुद्धा चालत राहणार आणि स्पीड सुद्धा वाढत राहणार. त्याच्यामुळे मला खरं सांगा. ऋषिकेश आता सयाजीरावांची गचंडी सोडून देतो, पण मात्र गाडीचा स्पीड अधिकच वाढवतो. सयाजीराव म्हणत असतात, हे बघ, हे समोर माणसं आहेत. पण मात्र सयाजीराव ओरडत म्हणत असतात, हे बघ, गाडी थांबव, नाहीतर आजूबाजूला आरडाओरडा करू माणसं गोळा करीन. इकडे ऋषिकेश सयाजीरावांना सांगतो, हे बघा सयाजीराव, किती जरी ओरडलात ना तरी सुद्धा तुमचा आवाज काही गाडीच्या बाहेर नाही जाणार. त्यामुळे सांगतोय की मला खरं खरं सांगा. आता सयाजीराव फोन करून माणसं बोलवायला लागतात. पण मात्र ऋषिकेश असा इकडे तिकडे फिरवत फिरवत सयाजीरावांना खूपच त्रास देत असतो. ऋषिकेश सयाजीरावांना चांगलीच अद्दल घडवत असतो. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी सांगत असते, जर माझ्या कुटुंबावरती जर कोणी वार करण्याचा प्रयत्न केला ना तर ढाल बनेल मी आणि सगळ्यांना प्रोटेक्ट करेल. सौमित्र आता जानकीला म्हणतो की वहिनी, तू एवढ्या जिद्दीने लढतेस ना, त्यानेच आम्हाला बळ मिळतं. जानकी आता म्हणत असते, बरं ते सगळं सोडा. सौमित्र भाऊजी, तुम्हाला भूक लागली असेल ना, मी तुमच्या आवडीचा कढी भात करते. याच्यावरती आता सौमित्र म्हणत असतो, अगं वहिनी, मला कढी आवडते, हे फक्त तुझ्याच लक्षात आहे का गं? हे बघ, मी तुला सांगतो, जर या घरामध्ये आलं ना तर मस्त असं होमली फिलिंग येतं. नाहीतर ते घर, त्या घरामध्ये फक्त माणसं आहेत पण मात्र जिवंतपणा नाहीये. सगळ्यांची मनं अशी मेली आहेत. ते घर आहे पण मात्र घरामध्ये घर पण नाहीये. जानकी आता म्हणू लागते, येणार घराला घर पण पुन्हा येणार. आईंच्या प्रेमावरती गैरसमजाची धूळ पसरलीये.
ती एकदा साफ झाली ना तर अख्ख्या पंचक्रोशीमध्ये आपल्या घरासारखं सुखी कुटुंब कुठेही शोधून सापडणार नाही. आणि मला खात्री आहे की तो दिवस सुद्धा नक्कीच येईल. माझं एक काम करा, आईंना एक निरोप द्या. आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये ओवीला भेटायला आल्या होत्या तेव्हा ऋषिकेश खूपच चिडलेले होते. पण ऋषिकेश जे काही बोलले ना ते रागाच्या भरात बोलले हे त्यांना सांगा. ओवी त्यांची नात आहे आणि कायम राहणार. फक्त यांचा राग मनावरती घेऊ नकोस एवढंच सांगा. सौमित्र त्या जानकीला म्हणत असतो, हे बघ वहिनी, तू तुझी काळजी घे आणि दादा ओवीची काळजी घेईल. आणि काही जरी लागलं ना तरी सुद्धा मला प्लीज कळव. जानकी म्हणत असते, तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घ्या आणि आपल्या घराची सुद्धा काळजी घ्या आणि थँक्यू माझा मोबाईल रिपेअर केल्याबद्दल. त्याच्यानंतर सौमित्र आणि अवंतिका दोघेही जानकीचा निरोप घेतात आणि तिकडनं निघून जातात. इकडे सयाजीराव तर खूपच घाबरून गेलेले असतात आणि त्यांची खूपच मोठी बंबेरी उडालेली असते. मग त्याच्यानंतर सयाजीराव ऋषिकेशला म्हणत असतात, हे बघ मी तुला म्हणतोय ना की माझं वय झालंय आता, थांबव ना आता गाडी. ऋषिकेश मात्र गाडीचा स्पीड तेवढाच असतो आणि सयाजीरावांना गाडी इकडे तिकडे फिरवत फिरवत त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो. सयाजीराव आता ऋषिकेशला म्हणतात, हे बघ समोर झाड आहे, हे बघ तू गाडी ठोकशील, थांबव मी तुला सांगतो. गाडीचा स्पीड एवढा असताना देखील ऋषिकेश आता फास्ट गाडी नेतो आणि लगेच गाडीचं जोरात ब्रेक मारतो. त्याच्यामुळे सयाजीरावांची मान लचकते. सयाजीरावांची खूपच बिकट अवस्था झालेली असते आणि ते हळू आवाजामध्ये बोलत बोलत ऋषिकेशला म्हणतात की नशीब सांगण्यासाठी तरी जिवंत ठेवलं. मला वाटलं आता मारतो की काय मला. सयाजीराव ऋषिकेशला म्हणतात की वय मॅच धाडली होती माणसं. ऋषिकेशला हे सगळं समजल्यानंतर ऋषिकेश आणखीनच चिडतो. सयाजीरावांना गाडीच्या बाहेर काढतो आणि सयाजीरावांना या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो. ऋषिकेश सयाजीरावांना म्हणतो की काय झालं, त्रास होतोय का? हे बघा सयाजीराव, दुसऱ्यांना जर त्रास दिला ना तर आपल्यावरती सुद्धा अशीच वेळ येते, लक्षात ठेवा. आजवरती तुमच्या वाकड्यामध्ये कधीच शिरलो नव्हतो मी, पण तुमच्या मुलींनी माझ्या बायकोला घरामध्ये खूप त्रास दिला. तुम्ही सुद्धा माझ्या कंपनीमध्ये नुकसान करण्याचा प्रयत्न केला. पण आता तो झालाय भूतकाळ आणि तो भूतकाळ विसरून मी पुढे सुद्धा गेलो होतो. तुमच्याकडे दुर्लक्ष केलं होतं, पण आता नाही. मी माझ्या बायकोसोबत, माझ्या मुलीसोबत सुखानं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतोय. इकडे सयाजीरावांची तर मान लचकलेली असते आणि ते मानेला हात लावूनच ऋषिकेशशी बोलत असतात. ऋषिकेश सयाजीरावांना सांगू लागतो की माझी मुलगी आणि माझी बायको माझं जग आहे. जर माझ्या जगामध्ये कोणी नजर टाकली आणि फालतू सापे रचून आम्हाला त्रास दिला ना तर हा ऋषिकेश शांत बसणार नाही. ऋषिकेश आता सयाजीरावांची ती दुखरी मान पकडतो आणि त्यांना म्हणतो की काय झालं, दुखतंय का, त्रास होतोय ना? तर सयाजीरावांना खूपच त्रास होत असतो आणि ते ओरडत देखील असतात. तर मग ऋषिकेश त्यांना म्हणतो, हे बघा सयाजीराव, आत्ता फक्त वॉर्निंग देऊन सोडतोय. यापुढे जर असं काही करण्याचा प्रयत्न केला ना तर इथे तुम्ही नाही तर तुमची चिता असेल. तर ऋषिकेशच्या बोलण्यामुळे सयाजीरावांची सुद्धा घाबरगुंडी उडालेली असते. तर मग आता ऋषिकेश लगेच तिकडनं निघून जातो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या आणि सारंगचे खूपच कान भरलेले असतात आणि मग त्याच्यानंतर सारंगला अगदी रेडी करून सुमित्राकडे आता ऐश्वर्या आणि सारंग दोघेही बोलण्यासाठी आलेले असतात. सुमित्रा सारंगकडे येते आणि सारंगला विचारते, काय रे, ओरडायला काय झालं? सारंग आता म्हणत असतो, तुझं ओरडून झालं ना, म्हणलं आता आपण ओरडून बघावं. सुमित्रा आता म्हणत असते, सारंग कसा बोलतोयस माझ्याशी, नक्की काय झालंय तुला? तर सारंग म्हणतो की आई तुला नक्की झालंय तरी काय एवढं सांग मला. तुझं नेमकं चाललंय तरी काय? अगं तू कोणाचा राग कोणावरती काढतेस? तिथे आजी सुद्धा येते आणि ऐश्वर्या सुद्धा भुहा चेहरा करून जसं काही ती खूपच भोळी आहे असं नाटक करत तिथे उभी असते आणि तो सगळा प्रकार पाहत असते. सुमित्रा विचारते की मी काय केलंय? याच्यावरती सारंग म्हणतो, अगं करणारे गेलेत निघून आणि घरासाठी मरणारे इथे शिव्या खातायत. आणि सुमित्रा आता म्हणत असते, हे बघ कोढ्यात बोलू नकोस, काय जे आहे ना ते स्पष्ट बोल. तेव्हा सारंग म्हणतो की बोलणारच आहे आणि या घरामध्ये कोणीतरी बोलणारं पाहिजेच. मला सांग की तू सगळी चुकी जानकी वहिनीची असताना तू ऐश्वर्यावरती का म्हणून रागावलीस? ऐश्वर्या आता सारंगला अडवण्याचं खोटं नाटक करत असते. पण मात्र सारंग ऐश्वर्याला थांबवत म्हणतो की नाही ऐश्वर्या, बोलू द्या आता मला. सारंग आता खूप ओरडत असतो आणि सारंगचं ओरडणं पाहता तिथे सौमित्रा आणि अवंतिका दोघी येतात. तर मग आता सौमित्र विचारतो, काय रे सारंग, एवढ्या मोठ्या मोठ्याने काय ओरडतोयस? सुमित्रा आता सौमित्राला सांगते की त्याला असं वाटते की त्याच्या बायकोवरती अन्याय झालाय म्हणून तो ओरडतोय. सुमित्रा आता इकडे सारंगला म्हणत असते, सारंग तू बोल. याच्यावरती सारंग म्हणतो की हो बोलतोयच ना, आणि दादा आता तू सुद्धा ऐक. सारंग सुमित्राला म्हणत असतो, हे बघ आई, जानकी वहिनी आपल्याशी खोटं बोलणं, आपल्याला फसवून वेश बदलून या घरामध्ये आली होती. त्यावेळी सुद्धा ती खोटं बोललीये. मग त्याच्यामुळे यावेळी सुद्धा ऐश्वर्याला असं वाटलं की जानकी वहिनी खोटं बोलत असेल. पण तरी सुद्धा आई तुला ऐश्वर्याची चुकी वाटतीये.
हे बघ आई, तूच म्हणतेस ना, की आम्ही एवढे पावसाळे पाहिलेत, तेवढे पावसाळे पाहिलेत. मग तुला ही गोष्ट नाही कळत का, की ऐश्वर्या कायम या घराच्या भल्याचाच विचार करते. अगं आई, ज्या माणसाने माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला, त्या माणसांवरती असा अचानक नव्याने विश्वास बसला का तुझा? इकडे सारंग खूपच बोलत असतो. सुमित्रा फक्त त्याचं बोलणं ऐकून घेत असते आणि सौमित्र सुद्धा शांतपणे ऐकत असतो. त्याच्यानंतर इकडे जानकी आता खूपच घाबरलेली असते आणि ऋषिकेश येण्याची वाट पाहत असते. तर मग ऋषिकेश येतो आणि जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते, "ऋषिकेश, काय आहे हे? किती वेळ? केव्हाची मी तुमची वाट बघतीये." आणि जानकी ऋषिकेशला विचारत असते, की "कुठे गेला होतात तुम्ही?" पण ऋषिकेश जानकीला काहीही सांगत नाही. जानकी ऋषिकेशला म्हणत असते, "तुम्हाला किती फोन केले, फोन सुद्धा नाही उचलला. मेसेजेस सुद्धा केले, रिप्लाय पण नाही केला. काय झालंय? कुठे गेला होतात?" पण मात्र ऋषिकेश विचारतो, की "ओवी कशी आहे?" याच्यावरती जानकी सांगते, की "ओवी बरी आहे. तिला खाऊ घातलंय आणि आता ती आराम करते. पण मात्र तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. विषय बदलू नका. तुम्ही नेमकं गेला कुठे होतात आणि माझा फोन का नाही उचलला?" तर मग ऋषिकेश लगेच जानकीला सांगतो, की "काही नाही, इथेच एका कामासाठी गेलो होतो." तर मग जानकी लगेच शांतपणे ऋषिकेशला विचारते, की "कामासाठी म्हणजे? आणि कसलं काम?" पण मात्र ऋषिकेश शांतच असतो. तर जानकी ऋषिकेशला म्हणत असते, "माझ्या नजरेमध्ये नजर मिळवून मला सांगा ना, कुठलं काम?" ऋषिकेश लगेच जानकीला सांगतो, की "सयाजीरावांना धडा शिकवायला गेलो होतो मी. आजवरती जे आपल्यासोबत जे काही डावखे आहेत ना, त्या सगळ्याचा हिशोब करण्यासाठी गेलो होतो मी जानकी. आणि चांगलाच हिशोब चुकता करून आलोय. मी त्यांना चांगलंच सरळ केलंय. यापुढे ते आपल्या वाकड्यात नाही शिरणार." जानकी सुद्धा आश्चर्याने ऋषिकेशचं बोलणं ऐकते आणि तिला काहीही समजत नाही. तर मग जानकी विचारत असते, "म्हणजे काय केलं तुम्ही?" ऋषिकेश जानकीला काहीही सांगत नाही. तर मग त्याच्यानंतर जानकी वैतागत ऋषिकेशला म्हणते, "ऋषिकेश, अहो तुम्ही आत्ता त्यांना त्रास दिला. त्याच्यानंतर ते तुम्हाला त्रास देतील. हे सत्र ना असंच आयुष्यभर कायम सुरू राहणार आहे." ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, "राहू दे ना चालू. जर जानकी त्यांनी एक वार केला ना, तर मी त्यांना 10 वार करेन. पण जानकी, मी आता शांत नाही बसणार." ऋषिकेश आता खूपच चिडलेला असतो आणि ऋषिकेशचं हे रूप जानकीने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. इकडे दुसरीकडे सारंग आता सुमित्रावरती ओरडत म्हणतो, की "गेली होती ना तू ओवीला भेटायला, त्यांनी तुला ओवीला दिलं का भेटू?" "अगं काय माहिती आतमध्ये ओवी होती की नाही, किंवा तुला खरंच बरं होतं की नाही." सारंग आता खूपच बोलत असतो आणि सारंगच्या बोलण्यामुळे इकडे सौमित्र तर खूपच चिडत असतो. अवंतिका लगेच सारंगचं बोलणं पाहता टाळ्या वाजवायला लागते आणि ऐश्वर्याला म्हणते, "अरे वा ऐश्वर्या, काय भारी ब्रेन वॉश केलायस तू यांचा. मला तर खरंच कळत नाहीये, सारंग भाऊजींच्या भोळेपणाला दाद देऊ की ऐश्वर्याच्या हुशारीला. सौमी, तुला काय वाटतं रे, कोणाला जास्त मार्क्स मिळतील?" तर मग आता सौमित्र लगेच बोलतो, की "मी सगळ्यात जास्त मार्क्स ना सारंगच्या मूर्खपणाला देईल." म्हणजे बघ ना, ओवीचा सगळ्यात फेवरेट काका कोण, तर सारंग. ओवीचे सगळ्यात जास्त लाड कोणी केले, तर ते सारंगने. आणि आज आपली ओवी मरता मरता वाचली आणि ही गोष्ट याला माहिती सुद्धा नाहीये. मग सगळ्यात मूर्ख कोण आहे, तर सारंगच. तर मग अवंतिका बोलते, की "नाही सौमी, मला असं वाटतंय की ऐश्वर्याला जास्त मार्क्स मिळाले पाहिजे." एवढ्या वर्षांचं सारंग भाऊजी आणि ओवीचं बॉन्ड तिने फक्त काही महिन्यातच पुसून टाकलं, आणि ते सुद्धा बोलण्यानेच. सारंग भाऊजी आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा हे नाही विचारलं, की ओवीचं बरं आहे का, पण त्यांनी हे मात्र विचारलं, की "तुम्ही ऐश्वर्याला का ओरडलात?" मग हे असं सगळं घडल्यानंतर सौमी काय बोलणार आपण? सारंग आता अवंतिकाला म्हणतो, "वहिनी तुम्ही शांत बसा. मला माहिती आहे की ओवी बरी आहे. तिला काहीही झालेलं नाहीये आणि मला ऐश्वर्याने सांगितलंय." सौमित्र आता सारंगवरती ओरडत म्हणतो, की "मरता मरता वाचलीये ती. बरी आहे ती, पण पार सुकून गेली. आम्ही आत्ताच तिला भेटून आलो." जीवावरती बेतलं होतं तिच्या. कशामुळे झालं हे सगळं? जेव्हा जानकी वहिनीने मदत मागायला फोन केला होता ना, तेव्हा या ऐश्वर्याने आईशी खोटं बोलली. सौमित्रचं बोलणं पाहता सारंग आता लगेच म्हणतो, "मला हेच समजत नाही की सगळा दोष फिरून फिरून ऐश्वर्यावरती का येतो? आता मी आईशी बोलतोय ना, तर तुम्ही दोघं मध्ये का बोलताय? हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे." याच्यावरती सौमित्र आता ओरडत म्हणतो, की "तुमच्या दोघांमधला नाही, तर या घरातला प्रश्न आहे. आणि हे घर माझं सुद्धा आहे." सौमित्र आता सुमित्राला म्हणू लागतो, "हे बघ, काय अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. जानकी वहिनीला मानाने घरी परत घेऊन ये आणि या बाईला कायमचं घराबाहेर काढ." त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी ऋषिकेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, की "ऋषिकेश, ही आपली वाट नाहीये." पण मात्र ऋषिकेश चिडत जानकीला म्हणतो, "पण मी माझा रस्ता बदललाय आता." जानकी, चांगुलपणाच्या वाटेवरती फक्त काटे असतात. जानकी, मी ठरवलंय की माझ्या आयुष्यामध्ये कोणी दगड जरी फेकला ना, तरी सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये भूकंप घडून आणेल मी. आजवरती सगळ्यांचा खूप आदर केला, पण आता बास. पण आता मला डिवचणाऱ्यांच्या नजरेमध्ये मला माझ्यासाठी भीती बघायची आहे." तर मग आता ऋषिकेशचं हे सगळं चिडणं आणि बोलणं पाहता जानकी शांतपणे ऋषिकेशला म्हणते, की "मलाच आता तुमची भीती वाटायला लागलीये." "नाही ऋषिकेश, तुम्ही असे कधीच नव्हता. तुम्ही बदललायत ऋषिकेश." त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या लगेच सारंगच्या जवळ येते आणि भोळा चेहरा करत सारंगला म्हणते, "बघितलंत ना सारंग हे कसे बोलतात?" याच्यावरती सारंग आता म्हणतो, "हो मी ऐकलं ना, पण आता हे शेवटचं."
सारंग आता सौमित्रकडे येताना त्याला म्हणतो की दादा बाद झालं, खूप बोललास. याच्यावरती सौमित्रसुद्धा आधीच चिडलेला असतो आणि तो सारंगच्या जवळ येत सारंगला म्हणतो, काय करशील, मी बोलणार आहे. काय मारणार आहेस का तुम्हाला? आणि सौमित्र लगेच आता सारंगला ढकलवून देतो आणि ते सगळं पाहता सारंगसुद्धा चिडतो आणि सौमित्रला म्हणतो, हे बघ दादा, हात नको लावू मला. सारंगसुद्धा आता सौमित्रीला मारायला लागतो आणि सौमित्रसुद्धा सारंगला मारत असतो. मग त्याच्यानंतर ते सगळं पाहता सुमित्रा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असते. त्यांच्या दोघांचा तो सगळा गोंधळ सुरूच असतो तर चुकून सौमित्रला त्यांच्या दोघांचाही हात लागतो आणि सुमित्रा आता डायरेक्टली खाली पडते. त्याच्यामुळे तिथे असणारा टेबल सुमित्राच्या डोक्याला लागतो आणि त्यातून रक्तसुद्धा येऊ लागतं. तर मग अवंतिका आता लगेच इकडे सुमित्राला सावरण्यासाठी येते. सौमित्रा आणि सारंग सुद्धा आता सुमित्राला पाहू लागतात. सगळेच खूप घाबरून गेलेले असतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी ऋषिकेशला सांगत असते, माझ्या रणदिवे कुटुंबाला मी एकत्र आणण्याचा प्रयत्न करते, पण तुमच्या अशा वागण्याने सगळंच निश्चित चाललंय. तर मग ऋषिकेश आता लगेच जानकीवरती ओरडत म्हणतो की बास कर आता जानकी. जानकी, मला खोट्या नात्यांची सावली सुद्धा नकोय आपल्या आयुष्यात. जानकी, आपलं कुटुंब फक्त आपल्या तिघांचं आहे. तू, मी आणि आपली ओवी. दुसरं मला कोणी दिसत सुद्धा नाही. आणि जानकी, प्लीज मला आता समजवायला जाऊ नकोस की मी असं आधी नव्हतो वगैरे. पण आता झालोय. पण मात्र या सगळ्यांनी मिळून माझ्यातलं जनावर जागं केलंय. याच लोकांनी मला तसं बदलायला भाग पाडलं. जानकी, अगं खूप साधं आणि सरळ आयुष्य जगलोय ग मी. सरळ राहून काहीही होत नाही जानकी. सरळ वागणाऱ्या माणसांचं असंच होतं. आजवरती तो ऋषिकेश सरळ वागत राहिला म्हणून माझ्याच हातून संपवून टाकलाय मी त्याला. आता माझ्यात या नवीन ऋषिकेशने जन्म घेतलाय आणि जानकी सुद्धा फक्त शांतपणे आणि आश्चर्याने ऋषिकेशचं ते सगळं बोलणं ऐकत असते. ऋषिकेश आता म्हणू लागतो, आता बघ जानकी, नवीन ऋषिकेश त्याच्या मनगटाच्या जोरावरती हे जग बदलणारच. मी एवढा मोठा होऊन दाखवेल की तो ऐश्वर्या आणि सारंग दोघेही तुझ्या पायावरती डोकं ठेवून माफी मागतील. आणि हा शब्द आहे नवीन ऋषिकेशचा. पण मात्र ऋषिकेशच्या या सगळ्या वागण्यामुळे जानकी खूपच घाबरून गेलेली असते आणि तिला हे सगळं नको असतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जानकीने आता एका पेपरमध्ये वॉशिंग पावडरची ॲड वाचलेली असते आणि जानकी आता ऋषिकेशला म्हणते, आपण हे करूयातच आणि कोणत्याही गोष्टीसाठी हार मानायची नाही, असं सुद्धा जानकी ऋषिकेशला सांगते. मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश सुद्धा तर जानकीला हो बोलतो. त्याच्यानंतर जानकी आता पहिलीच सुरुवात रणदिवेंच्या घरापासून करते. सुमित्रा दार उघडते आणि सांगते, माझी वॉशिंग पावडर. असं वाटलं कामाची सुरुवात आपल्याच घरापासून करावी. तर ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते, चल मग आम्हाला डेमोज दाखव. ऐश्वर्या काही पांढरे कपडे घेते आणि त्याच्यावरती हळद मिक्स करते आणि जानकीला म्हणते, चल सगळं स्वच्छ करून दाखव. तर जानकी कपडे धुते आणि सगळं स्वच्छ करते आणि त्या शर्टावरती लागलेली सगळी हळद जानकी आता साफ करते आणि तो शर्ट पूर्ण पांढरा करते. जानकी आता सुमित्राकडे पाहत म्हणते, शर्ट जसा व्हाईट केला तसाच माणसाच्या मनावरती लागलेला मळप सुद्धा लवकरच स्वच्छ करेल. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.